जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. अर्णवने तिला पाठीमागून मिठी मारली. मला माहीत असावे की मी एका नाजूक बाहुलीशी लग्न केले आहे. पुढचा भाग. नवीन वर्षानंतर एक आठवडा निघून गेला आणि प्रत्येकजण आपापल्या दिनचर्येत मग्न होता. अमन आपले काम संपवून घरी जात असताना त्याला रस्त्यात कोणीतरी ओळखीचे उभे असलेले दिसले. त्याने लक्षपूर्वक पाहिलं तर ती लावण्य होती. गाडी बाजूला उभी करून तो गाडीतून खाली उतरला. अमन, लावण्य. तिथे उभ्या असलेल्या लावण्याने डोकं वर करून अमनकडे बघून एक स्माईल दिली. अमन, तू इथे एकटा काय करतोस? लावण्य, मी घरी परत जात होतो आणि माझी स्कूटी अचानक बंद पडली. का माहित नाही. अमन भुसभुशीत झाला. तुमची हरकत नसेल तर मी तपासू का? लावण्य, हो नक्कीच. अमनने जाऊन तिची स्कूटी तपासली. लावण्य, याला मेकॅनिकची मदत हवी आहे. थांब, मी मेकॅनिकला बोलवतो. अमनने एका मेकॅनिकला डायल केले आणि आवश्यक कण घेऊन यायला सांगितले. अमन, मेकॅनिक काही मिनिटात येईल. लावण्य, धन्यवाद. अमनने बोनेटवर बसून मेकॅनिकची वाट पाहत रस्त्याकडे पाहिलं तर लावण्य स्कूटीवरच बसली. लावण्य, वाट का बघतेस? मेकॅनिक आल्यावर मी मॅनेज करेन. तू, अमन, जाऊ शकतोस. अमन हसला. ठीक आहे, मी थांबेन. तेवढ्यात मेकॅनिक आला आणि अमनकडे बघून हसला. मेकॅनिक, नमस्ते अमन भैया. अमन हसला. हाय सॅमी, तू कसा आहेस? सॅमी, मी चांगला आहे भैया. अमन, मस्त. ही स्कूटी आहे. त्याने लावण्याची स्कूटी दाखवली आणि मेकॅनिकला बघून ती उभी राहिली. अमन, चेक करून सांग. सॅमी चेक करू लागला आणि अमनकडे बघू लागला. सॅमी भैया, फक्त अर्धा तास काम आहे. अमन, काही हरकत नाही, तुम्ही बघा. सॅमी, ठीक आहे. अमन, लावण्य. तिच्या स्कूटीकडे बघत असलेल्या लावण्याने त्याच्याकडे पाहिलं. अमन, तुला कॉफी हवी आहे का? लावण्य, नाही नाही, ठीक आहे, मला काही नको आहे. अमन, नक्की? लावण्य, नक्की. अमन, ठीक आहे. अमनने काम पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली आणि लावण्याने सॅमीच्या मदतीबद्दल आभार मानले आणि तिच्या स्कूटीच्या दुरुस्तीचे बिल दिले. तिने मग अमनकडे पाहिले. लावण्य, खूप खूप धन्यवाद. अमन हसला. ठीक आहे, सुरक्षित घरी जा. लावण्याने त्याच्याकडे पाहून हसले आणि थरथरायला हात पुढे केले. अमन आश्चर्यचकित झाला आणि तिने तिच्याशी हस्तांदोलन केले. लावण्य, बाय. अमन, काळजी घे. लावण्याने त्याच्याकडे हात फिरवला आणि तिची स्कूटी चालू करून ती झूम बंद केली. अमनने गाडी सुरू केली आणि घराकडे निघाला. दुसऱ्या बाजूला काम आटोपून अर्णव घरात शिरला. आज त्याचा कॉन्फरन्स कॉल होता आणि तो पूर्ण करण्यासाठी त्याला 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यांच्या खोलीत प्रवेश करताच पत्नीच्या प्रेमळ मिठीत त्यांचे स्वागत झाले. त्याने तिचा चेहरा तिच्या गळ्यात दडवून घट्ट मिठी मारली. मिठीतून बाहेर पडून त्याने तिच्याकडे पाहिले, जी त्याच्याकडे पाहून हसली. कुशी, हाय. अर्णव, हाय. कुशी, आज उशीर का झाला? अर्णव, कॉन्फरन्स कॉलमध्ये अडकलो. कुशी, बदलून ये, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येईन. अर्णव, हम्म. तो चेंज करायला आत गेला तर कुशी त्याची कॉफी आणायला गेली. 10 मिनिटात फ्रेश होऊन तो बाहेर आला आणि त्यांच्या बेडवर बसला. कुशी त्यांची कॉफी घेऊन आत आली. अर्णवने कॉफी हातात घेतली आणि तो चुस्त घेऊ लागला. अर्णव, कुशी, आपण फिरायला जाऊ का? कुशी, आपण उद्या जाऊ. तुम्ही खूप थकल्यासारखे वाटत आहात. ती त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली. अर्णव, म्हणूनच मला थोडी ताजी हवा हवी आहे. मला बरे वाटेल. कुशी, ठीक आहे, मग आम्ही जाऊ. कॉफी संपवून दोघे उभे राहिले आणि हळूच बाहेर गेले. कुशी, कुठे चाललोय? अर्णव, फक्त बीच.
कुशी हसली आणि त्याच्याबरोबर चालत समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली आणि ते समुद्रकिनारी बसून इकडे तिकडे फिरत असलेले लोक पाहत होते. अर्णव, कुशी थांब जरा. कुशी, कुठे चालला आहेस? अर्णव, थांब, मी परत येईन. त्याने पटकन जाऊन तिच्यासाठी आईस्क्रीम आणि फ्रूट सॅलड आणले. कुशी चिडली. अर्णव. तिच्या उत्तेजित चेहऱ्याकडे बघून अर्णव हसला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला. अर्णव, कुशी. कुशी हम्म. अर्णव, माझा एक क्लायंट 10 दिवसात पार्टी देतोय. तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का? कुशी, कसली पार्टी? अर्णव, त्यांच्या कंपनीचा वाढदिवस आहे, त्यामुळे ते थ्रोईंग पार्टी करत आहेत. कुशी, ठीक आहे, मी येईन. तो हसला. कुशी, अर्णव, तुला एक चमचा आईस्क्रीम घेता येत नाही का? तिने दुःखाने सांगितले की तिच्या पतीला या जगात आश्चर्यकारक वाळवंट असू शकत नाही. अर्णव तिचे केस बिस्कट हसत हसला. थोडेसे नुकसान होणार नाही का? कुशीने तिच्या आईस्क्रीमचा एक छोटासा चावा घेतला आणि त्याच्या तोंडासमोर वाढवला. अर्णव हसला आणि बायकोने दिलेली मिठाई खाल्ली. मग तिने तिचा कप खाल्ले. कुशी, अर्णव. अर्णव हम्म. कुशी, तू कधीपासून कामाला लागलीस? अर्णव भुसभुशीत झाला. का विचारताय? कुशी, तुला काय म्हणायचे आहे? मला माझ्या पतीबद्दल सामान्य ज्ञान असू शकत नाही का? माझ्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे. लग्नाआधी तुला ओळखणारा मी एकमेव मूर्ख आहे असे वाटते. तिच्या तक्रारदार चेहऱ्याकडे बघून अर्णव हसला. अर्णव, तेव्हा मी 16 वर्षांचा होतो. मी आणि मम्मी लखनौला राहत होतो. आम्ही एकटे राहत होतो आणि मम्मावर कामाचा खूप ताण होता. मी तिच्यासाठी काहीतरी करण्याचा विचार केला आणि तिचा वाढदिवस जवळ आल्याने मला चांगली संधी मिळाली. पण माझ्याकडे पैसे नव्हते. पैशाशिवाय मी तिचा वाढदिवस कसा साजरा करणार? त्यामुळे त्यासाठी मी पहिल्यांदा कामावर गेले. कुशी, काय काम? अर्णव, माझ्या शाळेजवळ एक टेलरचे दुकान होते ज्याला मदतीची गरज होती. मी त्या काकांकडे गेलो आणि म्हणालो की मला कामाची गरज आहे. तो म्हणाला की तो मला रोज 50 रुपये देईल. त्यामुळे शाळा संपल्यावर मी तिथे जाऊन काम करेन. कुशी, मम्मा काही बोलली नाही? अर्णव, तिला हे सर्व माहीत नव्हते. मग ती काहीही बोलणार कशी? कुशी, मग काय झालं? अर्णव, मी 10 दिवस कामावर गेलो आणि त्याने मला 500 रुपये दिले. मी जाऊन तिच्यासाठी एक साडी आणि एक छोटा केक घेतला. कुशी, कामाला गेल्यावर तिने तुला शिव्या दिल्या असत्या. अर्णवने प्रेमाने हसून मान हलवली. ती मला कशी शिव्या देईल? मी तिची छोटी ना. त्या वयात मी पैसे कमावण्यासाठी काम केल्याचे तिला कळल्यावर ती रडली आणि मला मिठी मारली. मी तिच्यासाठी खरेदी केलेल्या भेटवस्तूंचे तिने कौतुक केले. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं कुशी. ती मला छोटे पापड का तुकडा, गोलू, किती विचित्र नावांनी हाक मारायची. कुशी त्याच्याकडे बघून हसली. अर्णव, मला सुरुवातीपासूनच डिझायनर व्हायचं होतं. मला माझ्या आईसाठी वेगवेगळे डिझाईन्स बनवायचे होते आणि तिला त्यात सजवायचे होते. पण त्याआधीच तिचं निधन झालं. मी माझा अभ्यास सोडून नोकरीला लागलो. मी 20 वर्षांचा होतो तेव्हा मला व्यवसाय उभारण्याची खात्री होती. तुला माहीत आहे, माझ्या वयाचा विचार करून सगळे माझ्यावर हसले. मी सुरुवातीला अनेक अपयश, अगणित अपमान पाहिले. मग हळूहळू यश मिळवले. तेव्हा अमन माझ्यासोबत आला. आम्ही आमचा व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. आज AR हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे ज्याच्या एकट्या भारतात 17 शाखा आहेत आणि विविध देशांमध्ये 34 शाखा आहेत. AR बद्दल बोलताना अक्षरशः आनंदाने चमकणाऱ्या त्याच्या चेहऱ्याकडे कुशीने पाहिले. अर्णव, AR माझी बालकुशी आहे.
मी माझ्या आयुष्याचा मोठा भाग त्यात घालवला आहे आणि मला त्याच्या वाढीचा खूप अभिमान आहे. कुशीने तिचे हात त्याच्या भोवती फिरवले आणि त्याच्या खांद्यावर टेकले. कुशी, आता मला कळले, तुला कामाचा कंटाळा का येत नाही. कारण तुम्ही काम करत नसून तुमच्या बाळाला सांभाळत होता. अर्णव हसला. कुशी, आपण घरी जाऊया का अर्णव? अर्णव आणि कुशी उठले आणि हळूच त्यांच्या घरी परतले. रात्रीचे जेवण उरकून ते जाऊन अंथरुणावर पडले. कुशी, अर्णव, मी पार्टीत काय घालू? अर्णव, तू जे काही आहेस ते ठीक आहे. तू एक काम का करत नाहीस? माझ्याबरोबर आमच्या कार्यालयात या आणि स्वतःसाठी आरामदायक काहीतरी निवडा. कुशी, ठीक आहे. अर्णव, शुभ रात्री. कुशी हसली. शुभ रात्री अर्णव. अर्णव डोळे मिटून काही मिनिटात झोपी गेला तर कुशी त्यांच्या आयुष्याच्या प्रगतीचा विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ होती. मॉर्निंग वॉक आणि ब्रेकफास्ट उरकून अर्णव त्याच्या ऑफिससाठी तयार झाला. अर्णव, कुशी, तू तयार होत नाहीस का? कुशी, कुठे? अर्णवने डोळे वटारले. कुशी, मी तुला आज ऑफिसला येऊन पार्टीत घालण्यासाठी काहीतरी निवडायला सांगितले होते ना? कुशीने तिची जीभ चावली. मी काय घालायचे हे मी ठरवले नाही. मी उद्या येऊ का? अर्णव, तुझी इच्छा. कुशीने हसून त्याला मिठी मारली. अर्णव. अर्णवने तिला परत मिठी मारली. तुझे स्वागत आहे. कुशी मिठीतून बाहेर आली आणि अर्णवने सामान घेऊन घड्याळ बांधले. तिच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळून त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या गालाचे हळूवार चुंबन घेतले. अर्णव, बाय. चेहऱ्यावर एक छोटीशी लाजून कुशी हसली. बाय अर्णव. अर्णव, आशा आहे की माझी दाढी आता माझ्या नाजूक बाहुलीला टोचणार नाही. कुशीने हस्त डोळे मिटले. नाही, तसे नाही. अर्णव हसला. ओके, बाय. कुशीने तिला हात हलवले आणि अर्णव त्याच्या ऑफिसमध्ये गेला. कुशीने तिचे ऑनलाईन क्लासेस लॉग इन केले आणि ते 2 तास चालू राहिले. 2 तासांनी कुशीने लावण्याला डायल केला. कुशी, हाय लावण्य. हाय कुश, कसा आहेस? कुशी, मी चांगली आहे. मी तुला काही विचारण्यासाठी फोन केला होता. लावण्य, काय? कुशी, वाह, अर्णवने मला त्याच्या क्लायंटच्या पार्टीत जायला सांगितले आहे. मी ठीक म्हणालो. पण मी गोंधळलो आहे. मी काय घालू? लावण्य, ही कसली पार्टी आहे? कुशी, त्यांच्या कंपनीची अॅनिव्हर्सरी पार्टी दिसते. लावण्य, तू काही पार्टी वेअर का ट्राय करत नाहीस? लांब लांबीचा फ्रॉक की काही गुडघ्यापर्यंत लांबीचा स्कर्ट? कुशी, मी असे कपडे कधी घातले आहेत? लावण्य, तुझ्याकडे नाही. म्हणूनच मी तुम्हाला सुचवत आहे. काही लांब फ्रॉक निवडा. तुम्ही चांगले दिसाल. कुशी, ठीक आहे. अर्णवने मला त्याच्या ऑफिसमध्ये यायला सांगितले आहे आणि मी उद्या जाण्याचा विचार केला. लावण्य, आजच जा कुशी. अन्यथा तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी गोष्ट दिसली नाही तर तुम्हाला पर्यायासाठी वेळ मिळणार नाही. कुशी, बरोबर. ठीक आहे. मी आज जाईन. लावण्य, ओके, बाय. तुमची निवड पूर्ण झाली असल्यास मला चित्रे पाठवा. कुशी, ठीक आहे. लावण्य, बाय. कुशी, बाय. कुशीने वॉर्डरोबमध्ये जाऊन साधा घोट्याच्या लांबीचा लिंबू पिवळा फ्रॉक निवडला. कानाला मॅचिंग ॲक्सेसरीज आणि हातात घड्याळ सजवून ती फोन बॅग घेऊन बाहेर गेली. ड्रायव्हरला फोन करून तिने तिला एआरकडे नेण्यास सांगितले. तिने त्याला सरप्राईज देण्याचा विचार केला आणि तिला तिच्या येण्याबद्दल सांगितले नाही. एआर गोवा शाखा. अर्णव त्याच्या एएसआर मोडमध्ये त्याच्या थरथरत्या कर्मचाऱ्यांसह श्वास घेत आहे. कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व विभागाचे एचओडी उपस्थित होते. अर्णव, तुम्ही लोक मला उत्तर द्याल की नाही? हीच रंगाची गुणवत्ता आहे जी मी लोकांना तयार करण्यास सांगितले आहे.
प्रयोगशाळेचे अहवाल संपूर्ण आपत्ती दर्शवत आहेत. उत्पादन प्रमुख: अर्णव, तुम्ही खात्रीलायक उत्तर द्या, नाहीतर तुमचा राजीनामा पत्र सबमिट करा आणि फक्त हरवून जा. प्रोडक्शन हेड: गुलपड एआर ही नामांकित कंपनी आहे. जर त्याने एआर सोडला तर त्याला पुन्हा एवढी चांगली नोकरी मिळण्याची शक्यता नाही. अर्णव उत्तर दे धम्मत. काय रे हे सगळं? त्याने आरडाओरडा करून सर्वांना थरकाप उडवला. गडगडाटीचा आवाज ऐकून त्याने आश्चर्यचकित होण्याकरता आपले डोके फिरवले. अर्णव कुशी. दुसरीकडे तिथे आलेल्या कुशीला कर्मचाऱ्यांवर ओरडताना पाहून धक्काच बसला. तीही काही प्रमाणात घाबरली. त्याला उभं राहून पाहिल्यावर ती गुरफटली. तिने घाबरलेल्या अवस्थेत आपले तळवे एकत्र केले. कुशी. अर्णव. अर्णव तिच्या जवळ गेला आणि तिला अस्वलाच्या मिठीत घेतले. मिठीतून बाहेर येत अर्णवने कुशीकडे पाहिले. अर्णव, काय सुखद आश्चर्य! कुशीने घाबरून हसून आजूबाजूला पाहिले. अर्णवने तिच्या व्हिजनचा पाठपुरावा केला आणि पाहिले की बाकीचे सर्व उपस्थित आहेत आणि आता त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. प्रत्येकाला वाटले की एएसआर कधीही कोणत्याही कारणास्तव त्याचे कोणतेही व्यवसाय चर्चा मध्यभागी ठेवत नाही. पण ही बाई कोण आहे जिने त्याचे लक्ष त्याच्या कामावरून विचलित केले? अर्णव, सगळे कामाला लागा आणि मला उद्या तुमचे सर्व रिपोर्ट्स हवे आहेत. या अनोळखी महिलेला वेळीच मदत केल्याबद्दल आभार मानत सर्वांनी होकार दिला आणि सुटकेचा श्वास घेत आपापल्या कामाला निघाले. सगळे निघून गेल्यावर अर्णवने जाऊन त्याचा फोन उचलला आणि तिच्या खांद्यावर हात गुंडाळला. अर्णव ये. तो काही मिनिटांपूर्वी कसा होता त्याच्या अगदी उलट आवाज दिला. अर्णव तिला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि खुर्चीवर बसवून स्वतः तिच्या समोरच्या टेबलावर बसला. अर्णव, तुझ्याकडे काय असेल? रस की चहा, कॉफी? कुशीने होकार दिला आणि गप्प बसली. अर्णवने भुसभुशीत केले आणि हलकेच थरथरणारे तिचे हात धरले. अर्णव. कुशी, काय झालं? कुशी उभी राहिली. काही नाही. मी फक्त. त्याचा मूड कसा आहे हे कळत ती स्तब्ध उभी राहिली. अर्णवने विचार केला आणि लवकरच त्याच्या मेंदूने कारणावर प्रक्रिया केली. ज्या दिवशी ती स्टोअर रूममध्ये बेशुद्ध पडली त्या दिवशी तो तिच्यावर ओरडला तेव्हा त्याने तिला अशा अवस्थेत पाहिले आहे. त्यानंतर आज तो तिला असेच पाहतोय. कदाचित तिने त्याला ओरडताना पाहिले असेल. त्याने तिच्या गालावर कप लावला आणि तिच्या केसांच्या कवचाला आधार दिला आणि तिला हळूवारपणे विचारले, डर गुरु थी? कुशीने नम्रपणे मान हलवली. अर्णवने हसून तिला मिठी मारली. कुशीने त्याला मिठी मारली आणि त्याचे हृदयाचे ठोके ऐकून तिचे डोळे मिटले, ज्यामुळे तिला अनपेक्षित पातळीवर शांतता मिळाली. अर्णवने तिच्या केसांना हात लावला. तुला कुशीची गरज नाही. तो तुझा नवरा नाही. तो त्यांचा नियोक्ता आहे. आणि तुम्ही तुमच्या पतीला घाबरू नका. ठीक आहे? मी तुम्हाला माझ्या मनस्थितीमध्ये ठेवणार नाही आणि दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमच्यावर चिडणार नाही. समजले? कुशीने होकार दिला. अर्णव, आणि तू उद्या येणार होतास ना? कुशीने मान हलवली. मी तुला सरप्राईज करण्याचा विचार केला. मी तुमच्या कामात अडथळा आणला का? तुम्ही मीटिंगमध्ये व्यस्त होता. अर्णव, मी सध्या व्यस्त आहे, पण माझ्या पत्नीसोबत. कुशी हलकेच हसली. अर्णवने तिच्या डोक्यावर हात मारून तिला आपल्या मिठीतून बाहेर काढले. तिच्या गालांवर कपाट करून आणि तिच्या काजळ डोळ्यात पाहत त्याने आपले ओठ तिच्यावर ठेवले आणि त्याचे चुंबन घेतले. चुंबन तोडणे. मी माझ्या पत्नीचे सुंदर हास्य तिच्या चेहऱ्यावर परत आणू शकतो का? कुशी लाजली आणि खाली बघून हसत होती. अर्णव, आता तेच माझ्या बायकोला शोभतं. आपण बाहेर जेवायला जाऊ का? कुशी हम्म. ती तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. अर्णव हसला. अर्णव, अरे
माझी नाजूक बाहुली ये. त्याने तिच्याशी हात जोडले आणि बाहेर चालू लागला. कुशी हात धरून त्याच्या मागे विस्तीर्ण हसली. त्याची मिठी आणि मृदू आवाज तिला तिच्या मनःस्थितीत शांत करण्यासाठी पुरेसा आहे. तो नाही. फक्त अर्णव आहे. तिचा अर्णव जो केवळ तिच्यासाठी राखीव आहे आणि इतर कोणीही नाही. आणि या घटनेनंतर हे समजण्यासाठी तिला त्याच्या साक्षीची गरज नाही. धन्यवाद. कथेचा भाग 31 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.